या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीने लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन। प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुला मुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। आषाढ शुद्ध एकादशीला म्हणजे दिनांक 6 जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे। या यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी आणि राजगिरा लाडू प्रसाद म्हणून उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी आणि राजगिरा लाडू खरेदी करत असतो। मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी असते। या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळावा या दृष्टीनं 13,50,000 बुंदी लाडू आणि 60,000 राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे। दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं। यंदाच्या वर्षी दिनांक 27 जून रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। विठ्ठल मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे। यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास मुखदर्शन तर 22 तास 15 मिनिटं पददर्शन सुरू राहणार असल्याचं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। श्रींचा पलंग काढल्यानं काकड आरती, पोशाख, धूपारती, शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे रोजोपचार सुरू राहतील। दिनांक 16 जुलै अर्थात प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध राहणार आहे। महाराष्ट्रातील सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रात कमी कालावधीत नावावर उपास आलेल्या सागर सिमेंट लिमिटेड कंपनीच्या महाराष्ट्रातील वितरकांच्या परिषदेसाठी 27 जून रोजी वितरकांनी सोलापूर विमानतळावरून गोव्यासाठी प्रस्थान केलं। गोवा सोलापूर विमानसेवा सुरू झाल्यानंतर वितरकांची परिषद गोवा इथं आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं होतं। त्यानुसार विमान कंपनीला 135 आसनांची मागणी करण्यात आली होती, परंतु विमानाची आसन क्षमता कमी असल्याच्या कारणानं काही वितरक सोलापूर विमानतळावरून तर काही वितरक हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तर काही वितरक हे जळगाव विमानतळावरून शुक्रवारी गोव्यासाठी कंपनीचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे यांच्या नेतृत्वाखाली गोव्यास रवाना झाले। सोलापुरातील कन्ना चौक इथं नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या पंजाब अँड सिंध बँकेच्या शाखेनं आपला 118वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी मोठ्या उत्साहात केक कापण्यात आला। त्यानंतर ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांद्वारे मिळणाऱ्या फायद्यांची माहिती देण्यात आली। साईनाथ श्रीघरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि झोनल ऑफिसच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला। यावेळी प्रथमेश पाटील, अमोल खरात या मान्यवरांसह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान ग्राहकांना उपलब्ध असलेल्या विविध कर्ज योजना, ठेव योजना तसंच डिजिटल बँकेच्या सेवांबद्दल यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली। या कार्यक्रमामुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असून बँकेच्या प्रगतीत असणारा ग्राहकांचा सहभाग आणि याचं महत्त्व या निमित्त अधोरेखित झालं आहे। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वदेनगर इथं राज फंक्शन हॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नियमित गुंटेवारी आणि बांधकाम परवाना या अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। याचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, सोलापूर जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक दादासाहेब घोडके, महानगरपालिकेचे भूमिलेख प्रमुख नीलकंठ मठपती आदींची उपस्थिती होती। या शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। दरम्यान सर्व नागरिकांना नियमित गुंटेवारी संदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। यानिमित्त नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं। या शिबिरानिमित्त उपस्थित नागरिकांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचं मनापासून आभार मानलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत
पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।